एहे रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। नहीं, सोके। तर जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी एडिटिंग व्हिडिओमध्ये। तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे मित्रांनो। तर प्लस न्यू कॉन्सेप्ट आहे, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओला एक लाईक नक्की करायची आहे। त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असेल तर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचे, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट आणत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमधनं। त्याचबरोबर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जितकं काही मटेरियल आणि प्रीसेट यूज केलेलं आहे तर त्याच्या डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर तिथून तुम्ही बिनधास्त मटेरियल आणि प्रीसेट अगदी सोप्या प्रकारे डाउनलोड करून घ्या। त्याचबरोबर मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा, कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती विदाउट वॉररॅपिंग ॲप्लिकेशन आणि डेली जे मटेरियल प्रोव्हाइड करत असतो अगदी फ्रीमध्ये। तर टेलिग्राम चॅनलची जो लिंक सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर तिथून जाऊन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन व्हा। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे। व्हिडिओला सर्वांनी संपूर्ण वॉच करायचं, थोडं स्किप न करता। तर चला मित्रांनो, कुठलाही वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओ सुद्धा आपण कॅपकटवरती एडिट करणार आहोत। मागचा व्हिडिओ आपला विदाउट व्हॉइसचा होता, तर मी काय कार्यक्रमाला गेलो, त्यामुळे विषय असा की मी रेकॉर्डिंग नाही करता आली, त्यामुळे व्हिडिओ तर आणलेला आहे मी, बट विदाउट व्हॉइस सगळं सांगितलेलं आहे। या ऍडजस्ट करून काय सुद्धा विषय नाही। सिंपल आपल्याला आता पॉक्स VPN आपलं कनेक्ट करायचे, कारण मी पॉक्स VPN यूज करतो। तुम्ही कोणतं सुद्धा VPN यूज करू शकता, खूप आपल्या प्ले स्टोअरवरती VPN अवेलेबल आहेत। सिंपल पॉक्स VPN मी कनेक्टेड करून घेतो। तर सिंपल मित्रांनो, आपण जो आपलं VPN आहे ते कनेक्ट केलेला आहे। आता आपला जो कॅपकट आहे तो कॅपकट ओपन करायचे। कॅपकट ओपन केल्यानंतर वरील न्यू प्रोजेक्टचा ऑप्शन यावरती क्लिक करायचे गाईज। एक तुम्हाला 10 सेकंदाचा अशा प्रकारे व्हिडिओ दिला असेल आपलं बीट्स लावून। सिंपल व्हिडिओ कनेक्ट व्हिडिओ ऍड करून घ्यायचा आहे। सिंपल आता व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे। अगोदर बघा बीट्स आहेत का, हे बघा बीट्स आहेत। सिंपल याचा ऑडिओ आहे ते एक्सट्रॅक्ट करून घ्यायचा आहे। तर आपण याचा ऑडिओ एक्सट्रॅक्ट करून घेऊयात गाईज। तर सिंपल आपण आता आपला ऑडिओ एक्सट्रॅक्ट केलेला आहे। सिंपल ऑडिओवरती क्लिक करायचे, थोडं स्टार्ट करायचं, बीट्सवरती यायचं। बीटवरती आल्यानंतर इथं बघा अशा प्रकारचं आपलं बीट आहे लावले, ते सिंपल बीट ऍड करून घ्यायचे। तर आपण बीट्स ऍड करून घेऊयात गाईज, काही सुद्धा विषय नाही। हे बघा बीट्स आपले तर इकडे नाही वाटतं, तर इतकेच आपले बीट आहेत गाईज। सिंपल आपला जो व्हिडिओ आहे व्हिडिओवरती क्लिक करायचं, खाली थोडं स्लाइड करायचं, इथे ऑप्शन आहे रिप्लेसचं, तर यावरती क्लिक करायचं, साईडला फोटोवरती क्लिक करायचे, आपला अल्बमवर जायचं। तुम्ही ज्याचा कोणता फोटो ऍड करणार असेल तर फोटो ऍड करून घ्या। तर स्वतःच यूज करणार स्वतःचा फोटो ऍड करून घ्या। सिंपल मी एक एक्झामसाठी फोटो ऍड करतो, याला झूम करून बरोबर सेट करायचे। सेट केल्यानंतर सॉंगवरती क्लिक करायचे, वरी फोटोवरती क्लिक करायचे, तर इथं आपले जे बीट आहेत बीट वाईज फोटो स्प्लिट करायचे। ओके, तर फोटो स्प्लिट करून घेऊयात। तर सिंपल आपला फोटो आपण स्प्लिट करून घेतलेले आहेत। त्याची एंडिंग आहे ते एंडिंग कट करूयात। ओके, यामध्ये आपण इफेक्ट वगैरे ऍड करून घेऊयात। तर मित्रांनो, आपण जो आपला ऑलरेडी रेडी केलेला व्हिडिओ आहे त्यावरती आपण आलेलो आहे। सिंपल हा जो 1 नंबरचा फोटो यावरती क्लिक करायचं, ॲनिमेशन वरती जायचंय। तर विषय असा आहे VPN कसं काय असं दाखवत, तर आपण एकदा परत कॅपकट बंद करून परत ओपन करून घेऊयात, काय सुद्धा विषय नाहीये, होतं राहतं एखाद्या वेळेस। सिंपल आता व्हिडिओ परत ओपन करायचंय, 1 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचे, ॲनिमेशन वरती जायचंय। ॲनिमेशन वरती आल्यानंतर इथं परत दाखवते, 1 मिनिट घ्यायचा। तर मित्रांनो, मी दुसरं सर्व्हर कनेक्ट करून घेतलेलं आहे, तर आपलं बरोबर इथे कनेक्ट झालेलं आहे। ओके, तर सिंपल कॉम्बोवरती यायचंय, 1 नंबरचे इफेक्ट म्हणजे झूम 1 नावाचे इफेक्ट ऍड करायचंय। समोरच्या फोटोपाशी यायचंय, छोट्या फोटोपाशी ॲनिमेशन वरती क्लिक करायचंय, कॉम्बोवरती यायचंय, डिस्टॉर्ट राईट नावाचे इफेक्ट ऍड करायचंय, समोरच्या फोटोपाशी यायचंय। त्याला डिस्टॉर्ट लेफ्ट नावाचे इफेक्ट ऍड करायचंय, याच्या समोरच्या फोटोपाशी यायचंय, परत डिस्टॉर्ट राईट आणि परत डिस्टॉर्ट लेफ्ट नावाचे इफेक्ट ऍड करायचे। ओके, तर हे 4 एक 5 इफेक्ट आपण ऍड करून घेऊ। त्याच्या समोरच्या फोटोपाशी यायचंय, परत ॲनिमेशन वरती क्लिक करायचंय, कॉम्बोवरती यायचे, स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट नावाचे इफेक्ट ऍड करायचे। कोणता? स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट। याच्या समोरच्या फोटोपाशी यायचंय,
परत ॲनिमेशन वरती क्लिक करायचे, कॉम्बो वरती यायचे, डिस्टोर्ट अँड स्ट्रेच नावाचे इफेक्ट ऍड करायचे. कोणता? डिस्टोर्ट अँड स्ट्रेच. ओके, याच्या समोरच्या फोटो पाशी यायचे, परत ॲनिमेशन वरती क्लिक करायचे, स्लिप अँड स्लाइड 1 नावाचे इफेक्ट ऍड करायचे. स्लिप अँड स्लाइड 1. परत त्याच्या समोरच्या फोटो पाशी यायचे, ॲनिमेशन वरती क्लिक करायचे, स्लिप अँड स्लाइड 2 नावाचे इफेक्ट ऍड करायचे. स्लिप अँड स्लाइड 2. परत समोरच्या फोटो पाशी यायचे, ॲनिमेशन वरती क्लिक करायचे, रॉक वर्टिकली नावाचे इफेक्ट ऍड करायचे. इन वरतीच आहे रॉक वर्टिकली. ओके, त्याच्या समोरच्या फोटो पाशी यायचे, परत ॲनिमेशन वरती क्लिक करायचे, कॉम्बो वरती यायचे, पेंड्युलम 1 नावाचे इफेक्ट ऍड करायचे. एकदम लास्टच्या फोटो पाशी यायचे, ॲनिमेशन वरती क्लिक करायचे, पेंड्युलम 2 नावाचे इफेक्ट ऍड करायचे. ओके, पेंड्युलम 1 आणि पेंड्युलम 2. तर सिंपल मित्रांनो, आपण सगळ्या फोटोला ॲनिमेशन तर ऍड केलेलेच आहेत. सिंपल आता काय करायचंय, हा जो आपला इफेक्ट आहे व्हिडिओ इफेक्ट आणि बॉडी इफेक्ट, तर आपण ते ऍड करून घेऊयात. सिंपल आपल्याला काय करायचंय, इफेक्ट वरती यायचंय. आता सिंपल अगोदर व्हिडिओ इफेक्ट वरती यायचं. व्हिडिओ इफेक्ट वरती आल्याच्या नंतर ट्रेंडिंग वरती इफेक्ट बघायला मिळणार आहे, डायमंड झूम नावाचा. तर हा इफेक्ट ऍड करायचा. कोणता? डायमंड झूम नावाचा. याची लेंथ काय करायची आहे, 1 नंबरच्या फोटो पासून 4 फोटोपर्यंत ठेवायची. ओके, 4 फोटोपर्यंत, म्हणजे छोटे 3 फोटो आणि मोठे 1 असे धरून 4 फोटो. सिंपल. आता हेच आहे आपल्याला परत व्हिडिओ इफेक्ट वरती ट्रेंडिंग वरतीच इफेक्ट बघायला मिळणार आहे, फ्लॅशिंग शार्ट्स नावाचा. फ्लॅशिंग शार्ट नावाचा हा इफेक्ट ऍड करायचा. याची लेंथ 2च फोटोपर्यंत ठेवायची. ओके, आता काय करायचंय, परत आपल्याला व्हिडिओ इफेक्ट वरती यायचंय, पार्टी वरती यायचंय. इथे एक इफेक्ट सर्च मारायचा आहे. फक्त व्हायब्रेशन सुद्धा सर्च मारा तरी इफेक्ट येऊन जाणार आहे. आता फ्लॅश व्हायब्रेशन्सला ही काय सर्च मारा, तिथं आहे बघा व्हायब्रेशन फ्लॅश नावाचा. तर हा इफेक्ट ऍड करायचा आहे आणि याची लेंथ बघा एकदम लास्टपर्यंत ठेवायची, व्हिडिओच्या लास्टपर्यंत ठेवायची. ओके, तर इथं आपण 3 इफेक्ट ऍड केलेले आहेत. तर याचे छोटे फोटो सोडून एक डायरेक्ट जिथं मोठा फोटो आहे तिथं. तर काय करायचंय, परत व्हिडिओ इफेक्ट किंवा बॉडी इफेक्ट वरती यायचं. दोन्ही सुद्धा हा इफेक्ट आहे. तर बटरफ्लाय ड्रीम नावाचा इफेक्ट ऍड करायचा. कोणता? बटरफ्लाय ड्रीम. लेंथ 1 नंबरच्या फोटोपर्यंत ठेवायची. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचंय, परत बॉडी इफेक्ट वरती यायचंय, स्प्लिट स्पेक्टर्स नावाचे इफेक्ट ऍड करायचं. स्प्लिट स्पेक्टर्स नावाचं. ओके, 2 नंबरच्या फोटोला आहे हा इफेक्ट. याची लेंथ फोटोपर्यंत ठेवायची. परत बॉडी इफेक्ट वरती यायचंय, ग्लोईंग लाईन्स वरती यायचंय, फेम विंग 1 नावाचे इफेक्ट ऍड करायचा. फेम विंग्स 1 नावाचा. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचंय, परत बॉडी इफेक्ट वरती यायचंय, टेक्नॉलॉजी 3 नावाचे इफेक्ट ऍड करायचं. टेक्नॉलॉजी 3 लेंथ 3 फोटोपर्यंत ठेवायची. एकदम लास्टच्या फोटोपाशी यायचे, रिप्लेस वरती क्लिक करायचे, परत अँगल विंग्स नावाचे इफेक्ट ऍड करायचे. ग्लोईंग लाईन्स वरतीच आहे. याची सुद्धा लेंथ काय करायची, 1 नंबरच्या फोटोपर्यंत ठेवायची. ओके, आता यायचंय जिथं आपण स्टार्टिंग होतो तिथं. तर इथे आपल्याला परत बॉडी इफेक्ट वरती यायचंय. तिथं आल्यानंतर शेक नावाचा इफेक्ट ऍड करायचा. लेंथ स्पीडची आणि इंटेन्सिटी बघा तुमच्या हिशोबाने ठेवा. तुम्हाला जितका शेक म्हणजे आपलं इफेक्ट हलवायचा आहे तितकंच ठेवा. ओके, काही सुद्धा विषय नाही. सिंपल. तर आपण अशा प्रकारे इफेक्ट बॉडी इफेक्ट वगैरे ऍड केलेले आहेत, ॲनिमेशन सुद्धा ऍड करून घेतलेले आहेत. तर आता काय करायचं आपल्याला, तर इथं ट्रान्झॅक्शन ऍड करून घेऊयात. लाईट वरती यायचे, ब्लेंच नावाचे इफेक्ट ऍड करायचं. लेंथ 0.1 सेकंड ठेवायची. आणि इथे एक ऑप्शन आहे बघा अप्लाय टू ऑलचं. तर यावरती क्लिक करायचंय. यावरती क्लिक केल्याच्या नंतर हा जो आपला इफेक्ट आहे सगळ्या ॲनिमेशनला जाऊन बसणार आहे. ओके, सगळ्या कट्सला जाऊन बसणार. तर मित्रांनो, आपला व्हिडिओ अशा प्रकारे बनवून रेडी होणार आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की करायचंय. व्हिडिओला आतापर्यंत लाईक केली नसेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असेल तर आपल्या आदित्य क्रिएशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचे, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट आणत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये. तर मित्रांनो, भेटूया नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे सगळे मागचे एकदम ट्रेंडिंग टॉपिकचे व्हिडिओ बघत राहा. तर मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर. सिंपलवर एक्सपोर्ट वरती क्लिक करून द्या. आपला व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होणार आहे. ओके, तर भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये.